नमस्कार मंडळी. शनिवारी शरद पवार यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी मोठं विधान केलं. 12 तारखेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होते असा दावा त्यांनी केलेला आहे. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे व यातच शनिवारी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. मात्र त्यापूर्वी शनिवारी सकाळी राष्ट्रवादी शरद पवार गटांचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद पार पडली होती. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवार यांनी आपल्याला उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथग्रहण सोहळ्याबद्दल काही माहीत नाही, त्या संदर्भात आपल्याशी चर्चा देखील झाली नाही असा दावा केला होता. तसेच 12 तारखेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. दरम्यान शरद पवार यांच्या त्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. नमस्कार, मी गंगाधर तित्रमारे. जाणून घेऊया सविस्तर माहिती पुढे. व यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे. मीही अनेक गोष्टी सांगू शकतो. काय घडलंय, काय घडतंय हे मला सगळं दिसतंय. मी त्या गोष्टींचा साक्षीदार आहे. तुम्हाला माहीत आहे का अजितदादा, सगळ्या गोष्टी मला सांगायचे, माझ्याशी शेअर करायचे असा सूचक इशाराच यावेळी फडणवीस यांनी दिलेला आहे. मी यामध्ये 2च गोष्टी सांगेल. खरं म्हणजे ही बोलण्याची वेळ नाही आहे, पण मी यामध्ये 2च गोष्टी सांगेल. समजा अजित पवार हे कुठल्याही प्रकारच्या एकत्रीकरणाची चर्चा करत असेल तर अशी कुठलीही चर्चा ते भाजपसोबत चर्चा केल्याशिवाय करतील का? त्यामुळे जर त्यांनी विलिनीकरणाची चर्चा केली असेल तर त्यांनी आधी भाजपसोबत चर्चा केलेली असेल. जर त्यांनी तशी कोणतीच चर्चा केलेली नसेल तर मग भाग वेगळा. मी पुन्हा एकदा सांगतो, मला असं वाटतं की चर्चा करायची नाही करायची, विलिनीकरण करायचं नाही करायचं हा निर्णय राष्ट्रवादीचा असेल. आमची फक्त एवढीच अपेक्षा असेल की कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी आमच्याशी चर्चा करावी. तशी ते चर्चा करतील. आणि दुसरं, जर समजा अजित पवार अशा पद्धतीची चर्चा करत होते तर ते काय NDAमधून बाहेर पडण्यासाठी चर्चा करत होते का? सरकारमधून बाहेर पडण्यासाठी चर्चा करत होते का? ते तर सरकारमध्ये स्टेबल होते. उगाच काही तरी संभ्रम निर्माण करायचा आणि नंतर आपली इकोसिस्टीम वापरून संभ्रम करायचा, ही पद्धत अयोग्य आहे, योग्य नाही आहे. कसं आहे, सध्याच्या परिस्थितीमध्ये आम्हाला राजकारण करायचे नाही आहे. नाहीतर मीही अनेक गोष्टी सांगू शकतो. काय घडलंय, काय घडतंय हे मला सगळं दिसतंय. मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे. तुम्हाला माहीत आहे का अजितदादा, सगळ्या गोष्टी मला सांगायचे, माझ्याशी शेअर करायचे. त्यांचा मृत्यू झाला त्यापूर्वी जवळपास 1 तास आम्ही गप्पा मारत बसलो होतो. त्यामुळे मला असं वाटतं की खालच्या स्तरांचे राजकारण करणे हे योग्य नाही असं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तुम्हाला काय वाटते याबद्दल कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.